एसटी कृती समिती आणि मुख्यमंत्री शिंदेंची थोड्याच वेळात बैठक। तोडगा निघणार का याकडे लक्ष। सलग दुसऱ्या दिवशी एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल। संभाजीनगरमध्ये शेत उद्ध्वस्त झाल्याचं पाहून शेतकऱ्यानं फोडला हंबरडा। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री महोदय, शेतकऱ्यांचा हा टाहो पहा, पुढारी न्यूजचं आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडून मराठवाड्यात नुकसानाची पाहणी। कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, लवकरच पंचनामे होतील, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। आदित्य ठाकरेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। राज्याला कृषी मंत्री माहीत नसल्याची टीका। तर सोन्याचा चमचा घेणाऱ्यांना शेतकऱ्यांचं दुःख काय कळणार। नुकसानाची पाहणी करताना धनंजय मुंडेंचा टोला। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत आत्ताच मांडणी करणं योग्य नाही, शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला। तर आम्ही ठाकरेंना समजावलं, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। शिवरायांच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर पुतळा कोसळला नसता। मंत्री नितीन गडकरींकडून सरकारला कानपिचक्या। तर अनुभव नसलेल्यांना काम दिलं, शरद पवारांची टीका। अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल। गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, तर खोटा गुन्हा दाखल केल्याची देशमुखांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई। अजितदादांच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचं नावच नाही, राष्ट्रवादीच्या जाहिरातीवरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या जागा मनसे लढणार। चारही जिल्ह्यांकडे मनसेचं विशेष लक्ष। कामाला लागण्याच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचना। राज ठाकरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच येणार। एक नंबर असं चित्रपटाचं नाव। 10 ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होणार। तेजस्विनी पंडित, वरदा नडियाडवाला चित्रपटाच्या निर्मात्या। पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात अहवाल सादर। पूजाचं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं असल्याचा अहवालात उल्लेख। प्रमाणपत्रात पूजा खेडकरने नाव बदलल्याची धक्कादायक माहिती।